नमस्कार, अभिजित भारतमधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। नागपूर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल ॲक्शन मोड मध्ये असून सीतावडी पोलीस ठाण्यातील 2 PSI यांना निलंबित केले आहे, तर 8 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे आणि प्रत्येकी 5000 रुपये दंड ठोठावण्यात आला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका येत्या 4 महिन्यात घ्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी दिले होते। त्याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने सरकारला महत्त्वाचे आदेश दिले आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने फेर प्रभाग रचना करा असे निर्देश सरकारला देण्यात आले आहे। जम्मू आणि काश्मीरच्या अवंतीपोरा येथील नादेर भागात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याचे भारतीय लष्कराने सांगितले आहे। पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानवर बहिष्कार मोहिमेला वेग आला आहे। केंद्र सरकारकडून केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने Amazon आणि Flipkart सह अनेक ई-कॉमर्स कंपन्यांना नोटीस बजावली आहे। या वेबसाईटवर पाकिस्तानचा राष्ट्रध्वज आणि संबंधित वस्तू विकल्या जात होत्या। सरकारने त्यांना त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून तात्काळ काढून टाकण्यास सांगितले आहे। बॉलिवूड अभिनेता आमिर खान याचा सितारे जमीन पर हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे। यामध्ये आमिर खान बास्केटबॉल प्रशिक्षकाच्या भूमिकेत असून त्यात 10 नवीन कलाकार आहेत आणि जेनेलिया देशमुख सुद्धा या चित्रपटात दिसणार आहे। 2 वेळा ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोपडा यांना प्रादेशिक सैन्यात मानद लेफ्टनंट कर्नलची पदवी देण्यात आली आहे। खेळातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल हा सन्मान त्यांना देण्यात आला आहे। आता नीरज देखील एका खास ओळखीसह सैन्यात सहभागी झाला आहे। आजच्या न्यूज वाइब्स मधील मुख्य घडामोडी इथेच संपतात। ताज्या बातम्यांसाठी आमच्याशी जोडलेले रहा आणि अशाच अपडेट्ससाठी बघत रहा अभिजित भारत। अभिजित भारत, पहुंचे हर खबर तक।